यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात चर्चेतला मतदारसंघ म्हणजे बारामती। काका आणि पुतण्यामधल्या लढतीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकारण आणि भावभावनांचा खेळ पाहायला मिळाला। पवार परिवारातला ओलावा, राजकारणामुळे नात्यात आलेला कडवटपणा, एकमेकांवर केलेले गंभीर आरोप प्रत्यारोप, सारं काही बारामतीकरांना लोकसभेनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळालं। बारामतीत नेमकं काय घडलं आज बघूया हा रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते मतदान पार पडेपर्यंत बारामती मतदारसंघ सतत चर्चेत राहिला। मतदानाच्या दिवशी सुद्धा बारामतीनं निराश केलं नाही। तिथं अनपेक्षितप्रमाणे हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। योगेंद्र पवारांची आई म्हणजेच अजितदादांच्या वहिनी शर्मिला श्रीनिवास पवार या ॲक्शन मोडमध्ये आल्या। बारामतीतील बालक मंदिर मतदान केंद्रात बोगस मतदान सुरू आहे। अजितदादांचे कार्यकर्ते दमदाटी करतायत। योगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते असे आरोप त्यांनी केले। आपल्या कार्यकर्त्याला धमकी दिली। हे बघा हे मी नाही आणत आहे। ते म्हणतात ना मी घरून आली, मतदाराच्या काय नक्की केलंय? अच्छा, या स्लिपवरती हे दाखवा ना तुम्ही। त्यांना कार्यकर्ते आणतायत, हे मी घरून आणलेले नाही आहेत। त्यांनी असा आदरणीय किरण गुजर साहेब म्हणतात की मी हे घरून आणलेले आहेत स्लिप छापून। हे हास्यास्पद आहे। दमबाजी काय केली? मी तुला खलास करीन। अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी हे सारे आरोप फेटाळले। तेवढ्यावरच न थांबता त्यांनी उलट शर्मिला पवार यांच्यावरच गंभीर आरोप केले। आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे। तो त्याचं काम करत होता, तो आतमध्ये बसलेला होता। इथे काही स्थानिक लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या बसा बसा, या बसा बसा, झालं का मतदान तुमचं, तुम्ही केलं का वोटिंग, तुम्ही केलं का मतदान, हे असे इशारे चालू आहेत। आणि आत्ता आम्हाला या स्लिप्स दिसत आहेत। त्या स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय। आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे। माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत। सगळ्या बूथ एजंटला हिने आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का, तू बाहेर हो, तू काय कशाला दमदाटी आडनाव घेऊन आणि बरं का आमचे सगळे खाटीक समाजाचे मंडळी आहेत, त्यांना काय गालिंद्याच्या घरचं लग्न आहे का, कशाला असं सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं। शर्मिला पवारांनी उल्लेख केलेल्या मतदान केंद्रावर काही वेळानंतर स्वतः अजितदादा दाखल झाले। त्यांनी सुद्धा सगळ्या आरोपांचं खंडन केलंय। सुप्रिया सुळे यांनी मात्र या प्रकाराबाबत माहिती घेऊन मुंबईत जाऊन बोलेन अशी सावध प्रतिक्रिया दिली। अरे वेड्यांनो, तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का, आता मी दाखवलं असं तर मी एक आकडा केला, मग असं दाखवायचं असं, हे असंच दाखवणार ना। आणि हे आज नाही, सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो। जर या बोटावर दाबलं तर आम्ही हे दाखवू, नाहीतर हे दाखवू, त्याच्यावर दाखवत काय रे तुम्ही पण ना। ऐका, विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे की त्या बोलण्यात तथ्य आहे का। या सगळ्या घडामोडींआधी बारामतीत कौटुंबिक जिव्हाळ्याचं चित्रही पाहायला मिळालं। योगेंद्र पवारांनी घरीच आजी म्हणजेच अजित पवार आणि श्रीनिवास पवारांच्या आई आशाताईंचे आशीर्वाद घेतले। दुसरीकडे विविध बूथला भेट देताना काका श्रीनिवास पवार समोर दिसताच जय पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला। त्यानंतर दोघांनी गळा भेट घेतली। अजितदादा आणि श्रीनिवास बापूंची भेट मात्र थोडक्यात हुकली। बारामतीतल्या या सगळ्या घडामोडींवरून आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांना विचारलं आणि त्यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली। दादा निर्विवाद दादाने काम केले होते तसं योगेंद्र त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं, इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं। ज्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही। आणि ज्यांनी अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय, आणि कसं असतं हौशे नवशे गवशी असतात ना, निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात। कोणतरी म्हणतं अरे धारे तू उभं, पण पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचा वक्रा केला, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं। आज एक मोठा टप्पा पार पडला। आता निकालाची प्रतीक्षा आहे।
निकालाच्या दिवशी बारामतीत काय चित्र असेल, बारामतीकर कोणत्या काकाच्या पारड्यात मतं टाकतात आणि कोणत्या काकाला नाकारतात हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.